तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगत होती, म्हणजे आता तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये जो व्हिडिओ बघणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून सेम टू सेम बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकताय। आणि जर तुमच्याकडे इंस्टाग्राम नसेल तर आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला देखील मी या पोस्ट करत असतो, इथून देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधनं बिट्सिंग स्टेटस एडिटिंगवरती बनवला आहे। व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे। जर तुम्हाला डेमोमधला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपले जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो आणि जे काही ऑडिओ वगैरे मी दिला असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, बिटमार्क मार्क करण्यासाठी तुम्हाला मी एक व्हिडिओसुद्धा दिला आहे, त्या व्हिडिओनुसार तुम्ही बिटमार्क मार्क करून घ्यायचे आहेत। तरी देखील मी एकदा बीट सांगतो, व्यवस्थितरित्या बघा आणि ज्या प्रकारे व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे त्या प्रकारे ॲड करून घ्या। ओके, तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती 3 सेकंदाला थोडंसं पुढे या पोझिशनला बघू शकताय। नंतरची जी काही बीट आहे ती 3 आणि 4 सेकंदमधला डॉट आहे, तर डॉटच्या थोडंसं पुढे आहे, त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती या पोझिशनला बघू शकता। नंतरची जी काही बीट आहे ती 4 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे ते 0च्या थोडंसं मागे आहे। नंतरची जी काही बीट आहे 4 आणि 5 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे। नंतर त्या पुढची मित्रांनो आपली जी काही बीट असणार आहे ती 6 आणि 7 सेकंदमधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे। नंतरची जी काही बीट आहे ते 8 आणि 9 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉट पैसे आहे बघू शकताय। नंतरची जी काही बीट आहे ती 11 सेकंदवरती आहे, त्याच्या पुढची जी काही बीट आपली राहत्या ती 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे। आणि जी काही आपली लास्टची बीट आहे ती 15 आणि 16 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं या मागे आहे बघू शकता या प्रकारे। तर मित्रांनो, प्रॉपरलीरित्या या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे पहिल्या फोटोला तर आपलं कसल्या प्रकारचं ॲनिमेशन आहे, आता तुम्हाला जो काही दुसरा फोटो दिसतोय त्या दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन इथे द्यायचं आहे। नंतर तुम्हाला इथे 0.5 वरती ड्युरेशन ठेवायची आहे, म्हणजे एकदम फुल। नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे ह्याला देखील तुम्हाला सेम इफेक्ट ठेवायचा आहे। आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे या 4 फोटोने तुम्हाला एकसारखा सेम इफेक्ट ठेवायचा आहे। नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे, पुढचा फोटो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे। इथे बघू शकता डायनॅमिक शेक 2चा जो काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढचं जे काही ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसतं या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। जे काही स्क्वेअर ब्लरच्या सेक्शनमधनं स्क्वेअर ब्लरचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, आता हे ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर तुम्हाला मागच्या फोटोला आता ह्या इथं ट्रान्झॅक्शन दिलं तर ह्या मागच्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून। आता तुमचं ॲनिमेशन थोडंसं कमी झालं असेल त्याला फक्त तुम्ही एकदा फुल करा। ओके, नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे, जो काही पुढचा फोटो याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इथं आपण फेड इनचं ॲनिमेशन दिलं, हे ॲनिमेशन देऊन जे काही ड्युरेशन आहे ती 0.5 सेकंदवरती ठेवल्या आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओके, आता जे काही पुढचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसते या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून पुल इन टूचं जे काही ट्रान्झॅक्शन दिसते हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला द्यायचं आहे, ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर जो काही पुढचा फोटो असणार आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे। नंतर जे काही तुम्हाला की फ्रेम दिसते ते की फ्रेम ॲड करायचे आहे, फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड करायचे आहे। फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही फोटो आपला असणार आहे याला तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे। झूम केल्यानंतर मित्रांनो एक हलकंसं ॲनिमेशन आपल्या फोटोवरती क्रिएट होऊन जाणार आहे। नंतर तुम्हाला पुढचं ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचं आहे, इथे बघू शकता कंपॅरिझन टूचं जे काही ट्रान्झॅक्शन दिसते हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला द्यायचे, ड्युरेशन एकदम फुल ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढचा फोटो सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी जी काय आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर एकदम सुरुवातीपासून मित्रांनो हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं नाही, जसं स्क्रीनवरती दिसतंय या प्रकारे तुम्हाला ट्रान्झॅक्शन द्यायचं, थोडंसं इकडे जागा ठेवायची आहे समोर। नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आता पुढचा इथे हे दिसतोय आपलं काय म्हणायचं याला फोटो, तर ह्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून झूम ऑनचं ॲनिमेशन तुम्ही इथे दिलं आहे, काही विषय नाही। आता एक मिनिट मित्रांनो मी दाखवतो जो काय झूम ऑनचं होता, कुठं गेलं मागं गेलं थोडंसं। तर मित्रांनो हे दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता जो काही पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे। पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता पुढचा म्हणजे लास्टच आहे त्याला तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे मित्रांनो वेव्ह अँड स्लाइडचं जे काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन, हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आणखी काय वाटतं लास्टला, तर याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला झूम आउटचं ॲनिमेशन द्यायचं आहे, जे काही खाली ड्युरेशन दिसत्या ते 1 सेकंदवरती तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं। तर मित्रांनो लास्टला कुठलं इन ॲनिमेशनमधनं झूम आउटचं ॲनिमेशन तुम्हाला इथं द्यायचं आहे। नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे, त्याचे काही इफेक्टचे पार्ट होते ते आपण बघूया। तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, इथून बॅक घेऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फ्लॅशचा इफेक्ट बघायला भेटेल।
तर मित्रांनो ते बघू शकता हा जो काही फ्लॅशचा इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचा आहे. हा जो काही इफेक्ट आहे ही इफेक्टची ड्युरेशन आपल्या पहिल्या बीटपर्यंत तुम्हाला या प्रकारे सेट करून घ्यायची आहे. या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे म्हणजे आता कुठं बघू शकताय आपली जी काही 7 सेकंदाच्या मधली बीट आहे या बीटपाशी तुम्हाला यायचं आहे. या बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला आता बघू शकता जो काही इफेक्ट मी तुम्हाला दाखवतोय आपली जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे स्प्लिटची सेंट्रल फ्लॅशिंग स्विच काहीतरी इफेक्ट आहे बघू शकता हा. तर हा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा आणि हिची जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला या प्रकारे अशी आपल्या बीटपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे. या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर आता तुम्हाला 11 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे ह्या बीटपाशी यायचं आहे मित्रांनो. आता ह्या बीटमध्ये म्हणजे 11च्या पुढची म्हणजे 11वरची जी काही बीट आहे ही बीट आणि आपली जी काही 12 म्हणजे ही बीट आहे ह्या फोटोमध्ये तुम्हाला 2 बीट ऐकायला भेटतील. तर त्या बीटपाशी तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट लावायचा आहे. तर मित्रांनो मी कुठून लावला आहे बघू शकता आपली जी काही व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट आहे तो 11 सेकंदाच्या या पोझिशनला लावला आहे. तुम्हाला देखील व्यवस्थित त्या लावायचा आहे. नंतर मित्रांनो हिची जी काही ड्युरेशन आहे आता मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं. हिची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्या प्रॉपर बीटपर्यंत म्हणजे आपला जिथेपर्यंत फोटो आहे तिथेपर्यंत ठेवायचं आहे. नंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो दुसरं काय नाही, फक्त जी काही इंटेन्सिटी दिसत्या ती फक्त तुम्हाला एकदम 100वरती करायची आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे खाली जो काही डुप्लिकेटचा ऑप्शन दिसतोय त्या डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटवरती क्लिक केल्यानंतर आपले 2 लेअर या ठिकाणी तयार होतील बघू शकता आणि एकदम जबरदस्त आणि स्मूथ इफेक्ट बघायला भेटेल. ओके तर मित्रांनो आता ह्या पोझिशनला एक झाली म्हणजे इथे एक बीट आहे आणि इथं या पोझिशनला कुठं तरी एक बीट आहे. आता ती बीट मी दाखवतो 1 मिनटं. तर मित्रांनो आपली जी काही दुसरी बीट आहे या फोटोमध्ये तर इथं तुम्हाला बरोबर या पोझिशनला म्हणजे आपली जी काही 12 सेकंदाचा पहिला 0 आहे ते 0च्या थोडंसं मागे या पोझिशनला तुम्हाला बरोबर हा इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅशचा ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर आता इफेक्ट ॲड कसा करायचा मी तुम्हाला दाखवतो. सिम्पली हा जो काही इफेक्टची लेअर दिसते वर आपण ॲड केले त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि खाली जो काही डुप्लिकेटचा ऑप्शन येतो यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर याला ड्रॅग करत तुम्हाला असं प्रॉपर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट आपण 2 नंबरला ॲड केला आहे सेम त्याला देखील डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे आणि डबल लेअर अशी त्याची करून घ्यायची आहे. या प्रकारे मित्रांनो इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता 1 मिनटं. तुम्हाला आता आपली जी काही पुढची बीट आहे 12 आणि 13 सेकंदाच्या मधली या पोझिशनला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला आणखी एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तो देखील मित्रांनो आपल्याला स्प्लिटच्या कॅटेगरीमध्ये भेटून जाणार आहे आणि त्या इफेक्टचं नाव आहे बघू शकता 4 स्क्रीन काय तर नाव आहे. 1 मिनटं मी दाखवतो तुम्हाला. आपलं जे काही 4 स्क्रीनचं काय तर आहे नाव बघा 4 स्क्रीन्स. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करा, ओकेवरती क्लिक करा आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील मित्रांनो व्यवस्थितरित्या आपल्या बीटमध्ये सेट करून घ्या. तर मित्रांनो या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन इथे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे काही मी तुम्हाला इमोजीची PNG दिल्या ही PNG देखील तुम्ही ॲड करून घ्या आणि ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकताय ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ या ठिकाणी आपला तयार झाला आहे. आता सिम्पली तुम्हाला वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.